गोष्टी आहेतच, तर त्या होण्याच्या शक्यता आहे. पण ह्याच्यानंतर पण आहे ना काही गोष्टी चांगल्याही आहेत आणि अतिशय चांगल्या आहेत. आणि त्या चांगल्या गोष्टी कुठल्या आहेत माहिती आहे? काही अशा एनर्जी एकत्र येतील की एकमेकांना हेल्प करतील आणि थोडीशी आहे ना ह्या देशामध्ये स्पिरिच्युअल इन्क्लिनेशनकडे लोक जातील. ह्याच्यातून ह्या डिझास्टर या प्रॉब्लेम मधून हेही तेवढंच आहे. असं हे आहे. नक्की. तुम्ही आता हा सगळा विषय काढला, मला पटकन डोळ्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी आले. असं म्हटलं जातंय की आता मोदींची जी इयर्स आहेत, वय जे आहे त्यांचं, ते आता पंतप्रधान पदावर राहणार नाहीत असं एका ठिकाणी चर्चा सुरू आहे. दुसऱ्या ठिकाणी असं म्हटलं जातंय की पुढच्या वेळेला सुद्धा पंतप्रधान म्हणून मोदीच आपल्या देशाचे पंतप्रधान असतील. एकूण जर ऑरा आपण मोदींचा बघितला तर तो प्रचंड सकारात्मक आणि ऊर्जा देणारा अशा पद्धतीचा ऑरा आहे. एकूण त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावशाली आहे. तर भविष्यात मोदींच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव देशावरती राहील का? आणि विश्वगुरू म्हणून त्यांना जे संबोधलं जातं आज या संपूर्ण जगामध्ये, तो त्यांनी तयार केलेली एक स्वतःची इमेज आहे, त्यांची प्रतिमा आहे, ती प्रतिमा तशीच राहील का? आणि पंतप्रधान पदावर ते राहतील का दीर्घकाळपर्यंत? बघा, हे एक तर दिसतंय की एक कार्ड आलंय द हायरोफंट. दिस इज अ कार्ड ऑफ द हायरोफंट. आणि हे कार्ड जे आहे टॉरस जी राशी आहे त्याचं आहे आणि अर्थ एलिमेंट्स आहे. आणि ह्याच्यामध्ये जो माणूस आहे ना तो एका सिंहासनावरती बसलाय, पण धर्मगुरू म्हणतात ना, द धर्मगुरू सारखा हा माणूस इथे बसलेला आहे. तर तो बघा, ते ना नेता कमी आहेत आणि धर्मगुरू जास्त आहेत. बरं. सो म्हणजे नेताच्या मागे त्यांची एक स्वतःची जी इमेज आहे ती वेगळी आहे आणि त्या इमेजने ते ॲक्च्युली आपल्या देशासाठी काम करतात आणि ते अतिशय चांगलं करतात. कारण बघा, एक धर्मगुरू जो असतो त्याला लोकच तयार करतात ना. म्हणजे आता पोप आहे म्हणा किंवा आपल्या इकडे जे पठात काय भटजी नाही, आपले जे मोठे सगळे संत आहेत त्याला काय म्हणतात, मंडेश्वर आणि मला थोडंसं ते माहित नाही ते स्वामी वगैरे. तर ते जे मोठे असतात धर्माचे जे अधिकारी, धर्मगुरू, हे जे धर्मगुरू असतात हे ना धर्मगुरू कोण करतं? आपल्यासारखी माणसं जी असतात तीच धर्मगुरू करतात. कारण त्यांना कळतं की ह्याला मी धर्मगुरू करू शकते, हा काही याचा मिसयूज नाही करणार. तर तसंच लोकांनी नरेंद्र मोदींना नेतापेक्षा धर्मगुरू म्हणून जास्त मानतात आणि तसेच ते आहेत पण बेसिकली. तर त्या बेसवरती ते पुढे येऊ शकतात आणि लोकांना गाईड करतील, अजूनही ते करतील. आणि लोकांच्या मनामध्ये एक खूप पॉझिटिव्ह छबी आहे, त्याला म्हणतात ना प्युअर कॉन्शियस आहे लोकांना. असं लबाडी नाहीये की ते पुढे येऊ शकतात, ही शक्यता आहे. त्यामुळे मोदी भविष्यात पंतप्रधान 80% शक्यता मी तुम्हाला